आज नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा होती, ज्यामध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड पार पडली. नेमकी प्रक्रिया कशी होती आणि कशी पार पडली? परळी नगर परिषदेच्या सन्माननीय नगराध्यक्षा सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी दिनांक 7/1/2026 रोजी एक मीटिंगचा पहिल्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा तयार करून पहिली सर्वसाधारण सभा आज दिनांक 15/1/2026 रोजी बोलवली होती. या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये 2 विषय होते. पहिला विषय होता उपाध्यक्षांची निवड आणि दुसरा होता स्वीकृत सदस्याची घोषणा. त्याच्यामध्ये उपाध्यक्षाच्या निवडीसाठी सकाळी 11 वाजल्यापासून मुख्याधिकारी यांच्याकडं फॉर्म भरायची वेळ होती. विहित मुदतीमध्ये फक्त एकच नामनिर्देशनपत्र उपाध्यक्षपदासाठी आलं, पठाण खैसर राजा खान यांचं. त्यानंतर त्याची तपासणी केली, ते वैध ठरलं. त्यानंतर त्यांना फॉर्म वापस घेण्यासाठी 15 मिनिटाचा वेळ दिला. त्यांनी फॉर्म वापस घेतलेला नाही, त्यामुळं ते एकमेवच पत्र असल्यामुळं आणि ते वैध ठरल्याने त्यांना परळी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड त्यांची करण्यात आलेली आहे, अशी घोषणा परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केलेली आहे. दुसरा बैठकीतला विषय होता नामनिर्देशित सदस्यांची निवड. याच्यासाठी कायद्यामधल्या तरतुदी अशा आहेत की निवडून आलेल्या सदस्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडं आपल्या पक्षाचा गट स्थापन करणे. तर विहित वेळेमध्ये माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्याकडं परळी नगरपालिकेमध्ये निवडून आलेले 35 नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी 4 गट स्थापन केलेले होते. त्यामध्ये सगळ्यात मोठा गट जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष आघाडी यांनी 24 सदस्यांचा गट स्थापन केल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सादर केलं. त्यानंतर दुसरा जो गट आहे भारतीय जनता पार्टी यांनी त्यांचे निवडून आलेले 7 आणि अपक्ष 2 असे 9 जणांचा गट स्थापन केला आहे. तिसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या गटाने 2 सदस्यांचा यांचा एक गट यांनी स्थापन केला. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परळी यांनी 1 सदस्याचा गट स्थापन केलेला आहे. आता यांचं जे आपल्या परळी नगरपालिकेमध्ये 36 जागा असल्याने आपल्याला जो नामनिर्देशित सदस्य किंवा स्वीकृत सदस्यासाठी ज्या आपल्याला जे जागा मान्य आहेत त्या 4 स्वीकृत सदस्य किंवा नामनिर्देशित सदस्य आपल्याला म्हणजे पात्र होऊ शकतात. आपले त्या जागेचं आता 36 भागिले आपण 9 जर केलं तर ते त्यांचं संख्याबळ आता ह्यांचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष आघाडीचा त्यांच्या गटाची संख्या 24 असल्याने त्यांचं तोलनिक संख्याबळ तसेच भारतीय जनता पार्टीचं तोलनिक संख्याबळ हे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्षाचं 2.66, भारतीय जनता पार्टीचं 1.00, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं 0.22 आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 0.11 असं तोलनिक संख्याबळ आलेलं होतं. त्यामध्ये पूर्णांकामध्ये अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 नामनिर्देशित सदस्य व भारतीय जनता पार्टीचा 1 असे 3 सदस्यांची घोषणा करण्यात आली. तत्पूर्वी हे माननीय जिल्हा सहआयुक्त यांच्याकडं काल 2 वाजेपर्यंत नामनिर्देशित सदस्याचे फॉर्म दाखल करण्याची वेळ होती. विहित मुदतीमध्ये 4 जागेसाठी आपल्याकडं 5 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले होते. त्यांचे छाननी उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांनी केली. ह्या 5ही नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे त्यांनी काल आपल्याला पत्र दिलेलं होतं. ह्या 5 वैधमधून आज त्यांच्या तोलनिक संख्याबळानुसार या ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे 2, भारतीय जनता पार्टीचा 1 हे पूर्णांकामध्ये घेतल्यानंतर त्याच्यानंतर जे 4थ्या जागेसाठी अपूर्णांकाचा विचार केला असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्षाचा अपूर्णांकामध्ये 0.66 शिल्लक राहत होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे 0.22. त्यामुळं
0.66 हा अपूर्णांक मोठा असल्याने तिसरी जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष आघाडी यांची मंजूर झाली. त्यामुळं आज 1 नंबर देवी प्रसाद चुन्नीलाल पांडे, बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी, प्रणव प्रकाश मराठे आणि अजीज अब्दुल हबीब कच्ची या 4 जणांची परळी नगर परिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यांचे सत्कार करून पीठासीन अधिकाऱ्यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. साधारणतः संबंधित जिल्ह्यामध्ये आणि इतर बाहेर जिल्ह्यामध्ये सुद्धा या सर्व निवडणुकीमध्ये मीडियाचा सहभाग असतो. मीडियाची प्रक्रिया चालू असताना मीडिया आम्ही केलं जातं. म्हणून आपण पाहायला गेलं तर परिषदेमध्ये अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळालं नाही. काही मीडिया नामांकित केलं गेलं किंवा मीडियाचं काही मुली हजर वगैरे असं काहीच म्हणतात. आज परळी शहराच्या विकासासंदर्भात कोणताही मुद्दा किंवा अजेंडा नव्हता. आज जो शासनाने निश्चित केलेला प्रोग्राम होता, निवडून आल्यानंतर 25 दिवसाच्या आत गॅजेटमध्ये नाव प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 25 दिवसाच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घेणं हे बंधनकारक असल्यानं व त्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये नामनिर्देशित सदस्याची निवड व उपाध्यक्षाची निवड हे 2च विषय असल्याने त्यामध्ये एखाद्या वेळेस म्हणजे तेच काम असल्यामुळं त्यामुळं बाकीचं समजा यांना मीडियाला पाचारण करण्यात आलेलं नाही. साधारणतः आपण पाहतो की अनेक वेळा उमेदवार एक असेल तर शिकत होते, महिला असेल किती कारवाई पाहतात असाच प्रकार पुण्यामध्ये काही यापुढं तसा प्रकार होणार नाही. आजच्या बैठकीमध्ये फक्त उमेदवारालाच अलाव केलेलं होतं, उमेदवाराच्या पतीला अलाव केलं आलेलं नाही. हा उमेदवार किती उपस्थित होते, नगरसेवक जे उपस्थित आहे ती संख्या किती होती? जवळपास सर्व आज जेवढे सदस्य होते सर्व आजच्या बैठकीला उपस्थित होते. स्वतः सदस्य स्वतः सदस्य सगळे उपस्थित होते. साधारणतः संख्या किती असेल? जवळपास आपल्याकडं 35 निवडून आलेले सगळे सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित होते. उपस्थित होते ना MIMचे. कोणत्या गटात ऐका त्यांच्या गटाचा विषय आज गटाचा विषय काही एक नव्हता. ऑलरेडी गट कोणाकडे स्थापन करायचा हा वेगळा विषय आहे, छाननी कोणी करायचा वेगळा विषय आहे. आले लक्षात. घोषणा साधारणतः जे नगरसेवक आहेत ते सर्व उपस्थित होते. आजच्या बैठकीला पहिल्या सर्वसाधारण सभेला सर्व सदस्य उपस्थित होते.